नवजात बालकांमधील जन्मजात व्यंग ओळखून त्यांची तपासणी व शस्त्रक्रियेद्वारे बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून अमरावती स्थित विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात आतापर्यंत 12 बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. बालकांच्या आरोग्याच्या बाबतीत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब मंत्री नामदार प्रकाश आबिटकर चांगले काम करत आहेत. पुढेही राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी व जास्तीत जास्त बालरुग्णांना याचा लाभ मिळावा म्हणून RBSK योजनेचा अधिक विस्तार करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडे पाठपुरावा करावा, अशी लक्षवेधी मागणी आमदार संजय खोडके यांनी विधान परिषदेतून राज्य शासनाकडे केली आहे. राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात बोलत असताना आमदार संजय खोडके यांनी सांगितले की आरोग्य सुविधांच्या बाबतीत राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग अत्यंत तत्परतेने काम करत आहे. नवजात बालकांमधील जन्मजात व्यंग ओळखून 2 वर्ष वयाच्या आतील बालकांच्या विविध जटिल शस्त्रक्रिया या महात्मा फुले जन आरोग्य योजना असो किंवा राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमातून मोफत करण्यात येतात. शासनाच्या वतीने या शस्त्रक्रियेचा खर्च उचलला जात आहे, परंतु योजनेमध्ये केवळ 2 वर्षांच्या आतील बालकांना लाभ दिला जात असल्याने अनेक वेळा ते योजनेच्या लाभात बसत नाही. म्हणून बालरुग्णांना योजनेच्या लाभात समाविष्ट करण्यासाठी वयोमर्यादा वाढविण्यात यावी, अशी सूचना आमदार संजय खोडके यांनी केली. पुढे बोलताना आमदार संजय खोडके यांनी सभागृहाला अवगत केले की अमरावतीमधील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे RBSK योजनेतून 12 बालरुग्णांवर शल्यक्रिया करण्यात आली. त्या शल्यक्रियेचा खर्च जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून करण्यात आला. यासाठीच्या ज्या वैद्यकीय मशिनरीज आहेत त्यांची कालमर्यादा 5 वर्षांपर्यंत आहे. मशीन बिघडल्यानंतर बालरुग्णांवर शल्यक्रिया करायच्या असल्यास अडचणी निर्माण होईल. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमामध्ये बालकांच्या शल्यक्रिया संदर्भात अत्यंत खर्च लागत असल्याने शासनाला हे आव्हान पेलण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार असून आपण पुढे या योजनेत समोर जाऊ याची शक्यताही कठीण दिसत आहे. यासाठी केंद्र शासनाची मदत घ्यावी लागणार आहे. महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी व जास्तीत जास्त बालरुग्णांना याचा लाभ मिळावा म्हणून RBSK योजनेचा अधिक विस्तार करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडे पाठपुरावा करावा, अशी लक्षवेधी मागणी आमदार संजय खोडके यांनी विधान परिषदेतून राज्य शासनाकडे केली आहे. या योजनेखाली आता आपल्या राज्य शासनाची महात्मा फुलेच्या अंतर्गत 2 वर्षाच्या आतल्या मुलांचं ऑपरेशन आपण इथं करू शकतो, जसं आता आमच्या सदस्यांनी म्हटलं तसं. आणि एक RBSK राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यात सुद्धा तीच अट आहे, तिथे 2 वर्षाचीच अट आहे. आणि आपण जर पाहिलं तर 2 वर्षाच्या आतल्या मुलांना ते होऊ शकत नाही किंवा ते कन्वर्ट होत नाही ते करण्यासाठी. त्याच्यामुळं त्याची एज मर्यादा जी आहे ती 5 वर्षाची जर केली तर खऱ्या अर्थानं त्याचा उपयोग जास्त प्रमाणात होईल. आणि आमच्या अमरावतीला आमचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, तिथं आत्तापर्यंत आम्ही 12 सर्जरी इथे केल्या. आम्ही तिथं त्याला DPDCमधून नाविन्यपूर्णमधून ते पैसे त्यांना दिले आणि त्या नाविन्यपूर्णमधून त्या शस्त्रक्रिया केल्या. परंतु आता त्या शस्त्रक्रिया केल्यानंतर जे मशीन आपण त्याला देऊन राहिलो त्याची वॉरंटी 3 वर्ष किंवा मॅक्सिमम 5 वर्ष आहे. आणि ते 5 वर्षानंतर ती मशीन खराब झाल्यानंतर ती सर्जरी केलेली कदाचित पुढच्या, आता आम्हाला अनुभव नाही, आम्ही आता 12 सर्जरी आमची इथं झाल्या आहे, परंतु पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं याला पुन्हा काहीतरी योजना आपल्याला करावं लागणार आहे. नाहीतर आपण एवढं सर्व केलं हे कुठंतरी तिथं थांबणार आहे. खरं सांगतो मी तुम्हाला, हे ऑपरेशन्स जे झाले त्या ऑपरेशनच्या 12 ऑपरेशनच्या ज्यावेळेस तो मुलगा पहिल्यांदा बोलायला लागला ते जवळपास आम्ही 12 केसेसला मी तिथं हजर होतो. त्याच्या आईवडिलाच्या डोळ्यातून पाणी पडते. इतकं म्हणजे ज्याला आयुष्यात बोलता येत नाही, त्याला ऐकता येत नाही, तो मुलगा ज्यावेळेस बोलायला लागतो तर त्याचं पूर्ण कुटुंब तिथं असतं तर ते सर्व रडायला लागतं. आणि एवढी चांगली योजना आहे त्याला खऱ्या अर्थानं शासनानं मंत्री महोदय फार इंटरेस्टनं काम करत आहे या विभागामध्ये. मी दाव्यानं सांगू शकतो की 15-20 वर्षात असे आरोग्यमंत्री आपल्या राज्याला मिळाले नाही ज्या तर्फेनं ते काम करत आहे. ह्या योजनेमध्ये आपण पुढाकार घेऊन केंद्र शासनाकडे आपल्याला फॉलोअप करावं लागेल.
नाही, सत्य परिस्थिती मी तुम्हाला खरं सत्य परिस्थिती सांगतो. आणि ही याच्यासाठी आपल्याला एखाद्या दिल्लीला जावं लागेल, कारण की ही फार खर्चिक आहे. आपण राज्य शासन याच्यात पूर्ण काम करू शकू की नाही मला वाटत नाही. म्हणून आपण माननीय मुख्यमंत्री किंवा आपण आरोग्यमंत्र्याशी, केंद्रीय आरोग्यमंत्र्याशी चर्चा करून याला चांगल्यात चांगलं केंद्र शासनाला आपल्याला कशी मदत होऊ शकेल हे बघण्याचं काम आपण करावं. हे 2 माझे मुद्दे होते. सभापती महोदयांचा आभार मानतो. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली.